नागपुरात हलबा समाजाच्या नागरिकांनी जात प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय। कोष्टी हा व्यवसाय आहे, जात नाही, आणि म्हणूनच त्यांना हलबा म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावं असा हलबा उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे। गेल्या 7 दिवसांपासून हलबा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। सरकारच्या दुर्लक्षामुळे हलबा आंदोलकांनी नाईक तलावाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन शांततेत सुरू होतं। 1 दिवसापूर्वीच आंदोलकांनी टायर जाऊन निषेध केला होता, तर काल अज्ञात व्यक्तीनं बसवर दगडफेकही केली। हलबा जिंदाबाद अशा घोषणा यावेळी दिल्या। शुक्रवारी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान अनेक लोकांनी तलावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। सरकार आमच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही। हलबा समुदाय अजूनही सरकारशी संवाद साधण्याची आशा बाळगत आहे। आंदोलकांनी इशारा दिला की त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। पोलिसांनी आंदोलकांना संयम राखण्याचं आणि सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे।